नवीन महानगरपालिका बनायला हवी का? 100%. 25चा जो काही पावसाळा झाला त्यानंतर जी परिस्थिती आली त्यानंतर त्यांनी ती लावून धरलेली आणि त्याला एक यश आलं ते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा मंत्रालयामध्ये त्याच्यावरती मीटिंग घेतली. उपमुख्यमंत्री अजितदादा सुद्धा त्या मीटिंगमध्ये होते. एक मार्ग निघणं अपेक्षित होतं, पण दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की त्या मीटिंगनंतर गेल्या 1 वर्षामध्ये अशी कुठलीही परत फॉलोअप असलेली अशी मीटिंग झाली नाही. बुद्धीसारखा 701 किलोमीटरचा रस्ता जर 3 वर्षात महाराष्ट्र सरकार पूर्ण करू शकत असेल तर 16 किलोमीटरचे रस्ते पूर्ण करायचंच ठरवलं तर ते पूर्ण होणं अपेक्षित होतं. आणि दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की ती फक्त एक घोषणाच होती. जिथे लाखो करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट होते, जिथून जगभरासाठी सॉफ्टवेअर तयार केलं जातं, जिथे हजारो इंजिनियर्स आपलं भविष्य घडवतात, त्याच हिंजवडीत आज राहणं एवढं कठीण का झालेलं आहे? नमस्कार. ही गोष्ट फक्त खड्ड्याची नाही, ही गोष्ट फक्त ट्रॅफिकची नाही, ही गोष्ट फक्त पाण्याची नाही, ही गोष्ट आहे एका IT हबची जो जगाला फ्युचर देतो. पण याच IT हबचं फ्युचर काय? एकीकडे ग्लासच्या मोठमोठ्या इमारती आहेत तर दुसरीकडे रस्त्यावरती खड्डे आहेत. एकीकडे करोडोचं इकोसिस्टम आहे तर दुसरीकडे ड्रेनेजची व्यवस्थाही नसेल. एकीकडे जगभराचे मोठमोठे सॉफ्टवेअर्स आहेत तर दुसरीकडे जगातलं सगळ्यात मोठं ट्रॅफिक सेंटर आहे. ह्याच प्रश्नावरती आज आपण पॉडकास्ट या फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा चर्चा करणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत